शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील आज होण्याची शक्यता। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाकडून वेळकाढूपणा, ठाकरे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका। भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची ठाकरे गटाची मागणी। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। सोनिया गांधी, खरगे आणि टीएमसीच्या नेत्यांना ठाकरे भेटणार। उपमुख्यमंत्री अजित पवार 9 तारखेपासून राज्यव्यापी दौरा करणार। कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली। मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तब्बल 2.5 तासाच्या आंदोलनानंतर ही भेट झाली। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंशी चर्चा करणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं। सचिन वाझेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। सगळ्या आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावरच अन्याय का, असा सवाल करत वाझेची हायकोर्टात याचिका। सोनिया दुहान आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार। दीपेंद्र हुडा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। काही दिवसांपूर्वी सोनिया यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांकडे जवाब दो आंदोलन करणार। मुंबईमध्ये आज महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची आज बैठक होणार। आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणात सुरुवातीला अटक झालेले मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत, दीपक बोडखे यांना जामीन नामंजूर करा। सरकारी वकिलाची न्यायालयाकडे मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली। बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर आमदारांसोबत चर्चा झाली। झूठ बोले कौवा काटे, अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर काय बोलले याबद्दल आपल्याला माहित नाही, मात्र आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आपले 20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात बुडवू, आमदार बच्चू कडूंचं शेतकरी मेळाव्यात वक्तव्य। एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूंनी नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली। आमदार बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली। महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं पाप पवारसाहेब कधीच करू शकत नाहीत। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया। गरीब उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलंय। राज ठाकरे यांनी माथी भडकवण्याचं काम करू नये। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांना कायमच चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं। शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका। वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा वाशिमच्या मालेगावात। यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधकांसह मनोज जरांगेंवर जोरदार टीका। मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेसंदर्भातील मुलींच्या अडचणी सोडवण्याकरता टोल क्रमांक जाहीर करणार। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का, बच्चू कडू यांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कळत नसेल तर बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचा बच्चू कडूंना टोला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कोणी टीका केली तर लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। 5 वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठला, आमदार आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला। कोरोना काळ असेल किंवा मुंबईमध्ये काही चांगलं वाईट घडताना मनसे पक्ष दिसला का, आदित्य ठाकरेंचा सवाल।
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विशेष निरीक्षकपदी उत्तम जानकर यांची निवड. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माण खटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी विशेष निरीक्षक म्हणून उत्तम जानकर यांची निवड. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी जर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची जरांगेंवर टीका. दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. आमदार बच्चू कडू आक्रमक. 22 ऑगस्टपर्यंत कारवाई करण्यासाठी वेळ दिल्याची बच्चू कडूंची माहिती. मनोज जरांगेंना पाठिंबा देणारा गरीब मराठा तर विरोध करणारे ओबीसी हा सामाजिक तिढा सोडवावा लागेल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदेगट 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात आता हालचालींना वेग. शिर्डीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा. विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि उपाध्यक्ष अंकुश कदम यांना जामीन मंजूर. आमदार भरत गोगावले यांच्या प्रचाराचा किल्ले रायगडावरून शुभारंभ. जगदीश्वर मंदिरात गोगावलेंच्या हस्ते शिवा अभिषेक. गडावरती असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 9 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूरमध्ये जरांगेंची शांतता रॅली. आयोजक वसंतराव मुळीक यांची माहिती. इंदापूरमधील सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील रामवेस नाका परिसरात अतिक्रमण. हे अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांचं आमरण उपोषण. गरीब जनतेला गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा. निविदा प्रक्रियेला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. आनंदाचा शिधा या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रकरणाची 7 ऑगस्टला मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी. 25 वर्षांपूर्वी झालेल्या 151 कोटीच्या घोटाळ्याची व्याजासह वसुली रक्कम 1144 कोटी एवढी झाली. छत्रपती संभाजीनगर कन्नड रोडवरील हातनूर टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन. नियम 60 किलोमीटरचा असताना कन्नडचा हातनूर टोलनाका आणि संभाजीनगर शहरातील टोलनाक्यामधलं अंतर हे 40 किलोमीटर. टोलनाका बंद करण्याची मनसेची मागणी. गणेशोत्सवामध्ये मध्य रेल्वे 20 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार. 7 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होईल. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आतापर्यंत 222 गणपती विशेष गाड्या जाहीर. मुंबईमध्ये गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षांची मंडप परवानगी देण्याची मागणी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2031 बसेस फुल. एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बसेस आतापर्यंत फुल. 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर. नामांकित महाविद्यालयांमध्ये कट ऑफची घसरण तर अजूनही 1,07,248 जागा रिक्त. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. पंढरपूर शहरामध्ये पूरजन्य परिस्थिती. आमदार समाधान औताडेंनी प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना सर्व सोयीसुविधा पुरवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पंढरपूर शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता. चंद्रभागेत असणाऱ्या व्यास नारायण आणि अंबिकानगर वसाहतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय. उजनी धरण 102% भरलं. उजनीतून 1.25 लाख क्युसेक तर वीर धरणातून 23,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा. खडकवासला धरणाची पाहणी. नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल. शिंदेंची माहिती.
रत्नागिरी डेपोतील डिझेल संपल्यानं एसटी वाहतूक ठप्प, प्रवासी खोळंबले, एसटी अधिकारी नॉट रिचेबल. धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक, ईट परिसरात राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा पुतळा जाळला. राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. भंडाऱ्यामध्ये लाखनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडून चितळाला जीवदान, कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या चितळाला औषधोपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं. धुळ्यामध्ये अपंग दाखल्यांबाबत माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट, भाऊसाहेब हिरे आणि जिल्हा रुग्णालयातून 1300 बोगस अपंग दाखले दिल्याचा त्यांचा आरोप. यवतमाळच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये कचऱ्याचं साम्राज्य, सर्वत्र दुर्गंधी, त्यामुळे नाले आणि रस्ते दुरुस्ती करण्यात यावी यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन. नाल्यातील पाणी आणि कचरा मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर टाकला. वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते पेशंटच्या नातेवाईकांसोबत येऊन निवासी डॉक्टरांशी हुज्जत घालून धमक्या देतात आणि याच्या विरोधात मार्चचं कामबंद आंदोलन. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, विविध विषयांवर विरोधक आक्रमक, सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न, विरोधकांचा सभात्याग. उरण इथे यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या दाऊद शेखला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सकल हिंदू समाजाची मागणी. सकल हिंदू समाजाकडून श्रीवर्धन शहरात मोर्चा. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायती अंतर्गत बांधण्यात आलेल्या गटार योजनेचं काम निकृष्ट, त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये पावसाचं पाणी शिरलं. वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील बाळापूर मौशी गावामध्ये बिबट्याची 3 पिल्लं सापडली. गावातील एका पडक्या घरात मादी बिबट्यानं 3 बछड्यांना जन्म दिला. आई आणि बछड्यांच्या पुनर्मिलनासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू. पॅरिस ऑलिम्पिकमधला आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा. हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताची जर्मनीशी स्पर्धा. आज जिंकलो तर हॉकीमध्ये पदक निश्चित. मनू भाकेरला ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून मोठी जबाबदारी. 11 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक म्हणून ती सहभागी होणार. भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी आज मैदानात. नीरजकडून पदकाची मोठी अपेक्षा. अविनाश साबळे 3000 मीटर स्टिपलचेस फायनलमध्ये पात्रता फेरीत 5व्या स्थानासह गाठली फायनल. मराठमोळा अविनाश बुधवारी मध्यरात्री फायनल खेळणार. ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा मलेशियाच्या लिझिल झियाकडून पराभव. लक्ष्य सेनचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं. बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता. सद्य परिस्थितीमुळे ICCकडून स्पर्धेचं ठिकाण बदललं जाण्याचा अंदाज. 2022-23 या आर्थिक वर्षात देशातील 101 विमानतळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी 796 कोटी रुपये खर्च. 2021-22च्या तुलनेत खर्चात 20% वाढ. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांचा निर्णय. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावरती आंदोलक त्यांच्या निवासस्थानात शिरले. फर्निचर आणि भांड्यांची तोडफोड. शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याचीही विटंबना. शेख हसीना यांनी बांगलादेश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात दाखल. शेख हसीना काही दिवस दिल्लीतच राहण्याची शक्यता. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नवं सरकार येईपर्यंत अंतरिम सरकार कारभार पाहणार. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान बनण्याची शक्यता.
बांगलादेशमधून भारतात घुसखोरी होण्याची मोठी शक्यता. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया. बांगलादेशच्या ढाका शहरात आंदोलकांकडून प्रचंड जाळपोळ. ढाकामधील बंगबंधू संग्रहालय पेटवून दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.